चला, वेलकम टू दिस क्लास. या क्लासमध्ये आपण मागच्या क्लासमध्ये जे शिकलो ते पहिल्यांदा बघूयात आणि या क्लासमध्ये पुढे जाऊयात. मागच्या क्लासमध्ये आपण काय बघितलं? LCR सर्किट बघितला. काय बघितलं LCR सर्किटमध्ये? एका सिरीजमध्ये जर इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेझिस्टर असतील अँड दे आर सप्लाइड विथ कॉमन व्होल्टेज AC सप्लाय, तर काय होतं? इंडक्टर, आपण बरेच नवीन टर्म्स बघितले. इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. व्हॉट इज दिस? दे आर द प्रॉपर्टी ऑफ इंडक्टर एंड कैपेसिटर रिस्पेक्टिवली टू अपोज करंट. करंट को अपोज करने का प्रॉपर्टी उनमें, जो कि रेजिस्टेंस के जैसा होता है, बट रेजिस्टेंस उसको नहीं बोलते. इट्स नॉट रेजिस्टेंस, बट रेजिस्टेंस के जैसा उसका टेंडेंसी वो होता है करंट को अपोज करने का. ठीक है. अभी क्या देखा हमने? तीनों को एक साथ अगर सीरीज में कनेक्ट किया तो उन तीनों का जो कंबाइंड ऑपोजिशन होगा उसको हमने बोला इंपेडेंस. करेक्ट. हमने कल के क्लास में, मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं फेजर डायग्राम सुद्धा काढले होते आपण. त्या फेजर डायग्राम मधून आपण इंपेडन्स काढला आणि कंबाइंड पोटेन्शियल डिफरन्स काढला त्या तिघांच्या अक्रॉसचा. ठीक आहे. ह्याचे काही न्यूमेरिकल्स बघूयात आपण. लेट अस सी सम सिंपल न्यूमेरिकल्स फर्स्ट. या टेक फर्स्ट एक्झाम्पल. मी पॉज करतो आणि ड्रॉ करतो. हा, आता LCR मधलं कुठल्याही दोन गोष्टी ठेवल्या तर फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये कॅपॅसिटर मी काढून टाकला. आय हॅव रिमूव्ड द कॅपॅसिटर. दिस बिकम्स LR सर्किट. LCR मध्ये तुम्ही एखादं काही काढलं तर LR कन्सेप्ट तीच राहणार आहे. कन्सेप्ट तीच राहणार आहे, प्रोसिजर तीच राहणार आहे. ओके, नाउ दिस इज LR सर्किट. व्हॉट इज न्यू इन दिस? बघा, या LR सर्किट मध्ये हा रेझिस्टन्स दिला 3 ओहम. हा जो L दिलाय त्याचा त्यांनी रिएक्टन्स दिलाय, इंडक्टिव्ह रिएक्टन्स आहे 4 ओहम. ओके, हा सप्लाय आहे इक्वल टू 20 sin 10t प्लस 60 डिग्री. आणि तुम्हाला काय काढायचं? Z, I0, E0, RMS व्हॅल्यूज आणि I ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. I म्हणजे दिस इज I. दिस इज I ॲज अ फंक्शन ऑफ टाइम तुम्हाला काढायचं आहे, म्हणजे इन्स्टंटेनियस. आणि VR तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टर ॲज अ फंक्शन ऑफ टाइम काढायचं आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडक्टर ॲज अ फंक्शन ऑफ टाइम काढायचं. तुम्हाला एवढं सगळं काढायचं आहे. ओके, काय लक्ष देऊन बघा. आय विल सॉल्व दिस कम्प्लिटली. पे फुल अटेन्शन हिअर. लेट्स बिगिन फर्स्ट. व्हॉट इज Z? Z इज कंबाइंड व्हॉट ऑपोजिशन, कंबाइंड ऑपोजिशन ऑफ द सर्किट. ओके, झेडचा काय फॉर्म्युला बघितला आपण? वी सॉ. ह्याची फेजर डायग्राम कशी काढतो आपण? ओके, दिस वॉज I एक्सिस आणि दिस वॉज रेजिस्टन्स. आणि L मध्ये काय असतं? L मध्ये XL वरती असतो ना, करंट IPL. L मध्ये पोटेन्शियल लीड करतो. येस. ओके, म्हणजे इथं XL झाला. इथं खाली तर XC असतो ना, पण XC नाहीच येतं. देर इज नो XC हिअर. देर इज नो नीड टू ड्रॉ. ओके, सो व्हॉट इज Z? Z इज रिझल्टंट ऑफ द ऑपोजिशन्स. ओके, दिस इज Z. बरोबर ना? ओके, आता पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्हाला मी डिटेल्स सांगतोय. नंतरच्या आपण प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट सॉल्व्ह करायला जाऊ. Z. सो व्हॉट इज Z नाव हिअर? Z इज अंडर रूट R स्क्वेअर बाय XL स्क्वेअर. ओके, व्हॉट इज R स्क्वेअर? 3 square plus 4 square becomes 5 ohm. So what is impedance of the circuit? 5 ohm. अरे कळतंय का? ओके, Z आलं. I0. काय करता येईल तर मला? साहेब पहिला मला सांगा, E इक्वल टू हे ना, E0 ची व्हॅल्यू हीच आहे ना. E0 डायरेक्टली आला. व्हॉट इज E0? डायरेक्टली इट इज 20 वोल्ट. पीक व्हॅल्यू डायरेक्ट. अच्छा, थर्ड, व्हॉट इज I0? I0 इक्वल टू E0 बाय Z. E0 बाय Z. Z का? कारण ह्याचं कंबाइंड आहे ना. E0 इज टू द कॉम्बिनेशन आणि कॉम्बिनेशनचा ऑपोजिशन Z असतो. I0 बाय Z, E0 बाय Z. E0 किती आहे? 20. Z किती आहे? 5. सो दिस बिकम्स 4 एम्पियर. व्हॉट इज पीक व्हॅल्यू ऑफ करंट? 4 एम्पियर. अच्छा, लेट अस गो टू IRMS. व्हॉट इज IRMS? IRMS is I0 by root 2. Peak current upon root 2. 4 upon root 2 म्हणजे 2 root 2 ampere. 4 है ना I0. 4 upon root 2 makes it 2 root 2 ampere. What is, okay झालं हे. What is ERMS? What is ERMS?
That is, what is ERMS? E naught by root 2. What is E naught? 20. 20 by root 2 म्हणजे 10 root 2 एम्पियर. हे काय झालं? ERMS. लक्षात घ्या, हे सिंपल गोष्टी आहेत. त्यासाठी फक्त आपल्याला काय पाहिजे, आता शिकलेले सगळी कन्सेप्ट डोळ्यासमोर पाहिजे, क्लिअर पाहिजे, आणि काय काय फॉर्म्युलेशन आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, आणि ते प्रॅक्टिसने येतं. या चॅप्टरसाठी प्रॅक्टिस लागते, बाकी काही नाही. ह्याच्यात काही अवघड नाहीये, हे प्रॅक्टिसने येतं. आणि फक्त यू हॅव टू सॉल्व्ह. ऍक्च्युअली ऑन पेपर तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं. ओके, आय एज अ फंक्शन ऑफ टाइम. बोला कसं काढणार आय एज अ फंक्शन ऑफ टाइम? बघा काय असतं आय एज अ फंक्शन ऑफ टाइम. मला सांगा, हा आता सर्किट कसलं आहे? हे इंडक्टिव्ह आहे का कॅपॅसिटिव्ह आहे का रेझिस्टिव्ह आहे? मला सांगा, प्युअरली रेझिस्टिव्ह तर नाहीये, कारण याच्यात इंडक्टर आलाय. म्हणजे प्युअरली रेझिस्टिव्ह तर नाही. प्युअरली रेझिस्टिव्ह असता हा, म्हणजे इंडक्टर नसता, तर आय आणि ई एकाच फेज मध्ये असते. आठवा, प्युअरली रेझिस्टिव्ह मध्ये करंट आणि व्होल्टेज आर इन सेम फेज. कळतंय? पण आता ह्याच्यात इंडक्टर आलेला आहे, डेफिनेटली कॅपॅसिटर नाहीये. म्हणजे कॅपॅसिटिव्ह जर नसल्यामुळे आय लीड करणार नाही. कारण आय लीड कधी करतो? कॅपॅसिटिव्ह सर्किट मध्ये आय लीड करतो. ह्याच्यात कॅपॅसिटर नाही, ह्याच्यात इंडक्टर आहे. आणि आयपीएल इंडक्टर मध्ये, इंडक्टिव्ह सर्किट मध्ये पोटेन्शियल लीड करतो. हा, म्हणजे पोटेन्शियल लीड करतो म्हणजे आय लॅग करतो. येस, म्हणजे इथं आता आयचं फंक्शन काय येणार? ते या ई पासून लॅग करणार, या ईच्या फेज पासून लॅग करणार. ओके, लेट्स गो स्टेप बाय स्टेप. आय ॲज अ फंक्शन ऑफ टाइम इज इक्वल टू, आपला बेसिक काय असतो? आय नॉट साइन ओमेगा टी प्लस ह्याचा जे काही फेज आहे त्यातून लॅग करणार ना. ओके, तर डायरेक्ट व्हॅल्यू टाकून जाऊ का मी? आय नॉट किती आहे? 4 एम्पियर. साइन ओमेगा टी, ओमेगा किती आहे? 10. आय नॉट साइन ओमेगा टी. हा, आता पुढचे फेज अँगल काय लिहू? पुढचा अँगल कसा लिहू? बघा, हा 60 डिग्री आहे. हा काय आहे? 60 डिग्री. आणि हे इंडक्टिव्ह सर्किट असल्यामुळे पोटेन्शियल पुढे असणार आहे करंट पेक्षा, म्हणजे करंट मागे असणार आहे. अच्छा, कितीनी मागे? या अँगलनी मागे. हीच असते ना फेज. कळतंय? कारण आपण हे तर रेझिस्टन्सच्या किंवा हे रिॲक्टन्स रेझिस्टन्सच्या भाषेत झालं, पण व्होल्टेजच्या भाषेमध्ये काय आहे? दिस इज व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर आणि दिस इज व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर. आणि ह्याचा कॉम्बिनेशन झाला कंबाईंड व्होल्टेज. कळतंय? आणि हा कंबाईंड व्होल्टेज करंट पेक्षा इतक्या अँगलनी, हा थिटा असेल तर थिटा अँगलनी लीड करतोय. कोण लीड करतोय? पोटेन्शियल व्होल्टेज लीड करतंय. ह्याला ई म्हणा किंवा व्ही म्हणा, टोटल व्ही म्हणू चला, ह्याच्या अक्रॉस टोटल व्ही ते आहे, ईच आहे, डोंट वरी. म्हणजे पोटेन्शियल करंट पेक्षा काय करतंय? लीड करतंय. कारण हा सर्किट कसं आहे? इंडक्टिंग सर्किट आहे, इंडक्टिव्ह. आणि इंडक्टिव्ह मध्ये पोटेन्शियल ऑलवेज लीड्स इन इंडक्टिव्ह. म्हणून ते आयपीएल लक्षात ठेवा. इंडक्टिव्ह सर्किट मध्ये पोटेन्शियल लीड्स, आयपीएल. अच्छा, आणि किती लीड करते? थिटाने लीड करते. बरं, थिटाची अँगलची व्हॅल्यू किती आहे? सिंपल, मला सांगा थिटा कसा काढता येईल? झेड किती आहे? व्हॉट इज झेड? झेड इज 5. झेड 5 आहे ओहम. आणि हा किती आहे? आर किती आहे? 3 आहे ना. अरे कळतंय? आणि हे 4 आहे ना. म्हणजे हा अँगल किती झाला? हा अँगल किती झाला? हा झाला 53 डिग्री. अरे कळतंय का? हा काय झाला? 53 डिग्री. हॅलो 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 हॅलो. ओके, बघा, हॅलो हॅलो, एक मिनिट. हॅलो. ओके, बघा, ओमेगा टी आणि हा अँगल किती आहे? 53 डिग्री ना. 53 डिग्री. ओके, बघा, म्हणजे 53 डिग्रीनी काय करेल? पोटेन्शियल विल लीड करंट, म्हणजे करंट लॅग करेल 53 डिग्रीनी. म्हणजे 63 आहे पोटेन्शियल पासनं 53 नी लॅग, म्हणजे -60 - 53. अरे कळतंय का? नाव सॉल्व इट. I of t is equal to 4 sin 10t minus 7 डिग्री. अरे बोला, कळतंय का तुम्हाला? हे सॉरी, मायनस नाही, प्लस. बोला, +7. ठीक आहे ना. ओके, इज इट क्लियर? दिस इज I as a function of time. Okay, now let us find
व्हॉट इज, हॅलो, थोडा आज आवाजामध्ये इश्यू आहे. हॅलो, ओके. बघा, तर आता आपण बघितलेलं आहे हाऊ टू फाइंड आय एज अ फंक्शन ऑफ टाइम. लेट अस सी हाऊ टू फाइंड व्ही आर एज अ फंक्शन ऑफ टाइम. म्हणजे काय, व्हॉट इज व्ही आर? इट इज पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस आर रेजिस्टर ना. अच्छा, ते कसं काढणार बोला. रेजिस्टर एज अ फंक्शन ऑफ टाइम. मला सांगा, रेजिस्टन्सच्या अक्रॉस जो करंट आहे व्ही आर इक्वल टू व्ही आर एज अ फंक्शन ऑफ टाइम इज इक्वल टू आय एज अ फंक्शन ऑफ टाइम इंटू आर ना. व्ही इक्वल टू आय आर ना. अच्छा, मतलब आय एज अ फंक्शन ऑफ टाइम किती माहिती आहे हे. ओके, सबस्टिट्यूट करा. आणि इंटू आर, आर किती आहे 3, म्हणजे 4 तरी 12 करून टाकू का. ठीक आहे, करतो एक स्टेप. 4 sin 10t प्लस 7 डिग्री इंटू आर. आर किती आहे 3 ओम आहे. 4 त्रिक 12 sin 10t प्लस 7 डिग्री. हे काय झालं, व्ही आर एज अ फंक्शन ऑफ टाइम. अच्छा, व्हॉट इज व्हीएल एज अ फंक्शन ऑफ टाइम? व्हॉट इज व्हीएल बाय द वे? पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडक्टर. काय लिहिता येईल? जसं मी असं लिहिलं तसं इथं काय लिहिता येईल मला, आय इंटू एक्सेल. फक्त आर च्या ठिकाणी मी काय लिहितो, एक्सेल, इंडक्टिव्ह रिएक्टन्स. अच्छा, एक्सेल ची व्हॅल्यू किती आहे 4 दिलेली आहे ती, एक्सेल 4. ओके, म्हणजे दिस इज आय ऑफ फंक्शन ऑफ टी इंटू 4, 4 चौक 16 डायरेक्ट लिहू, 16 sin 10t प्लस 7 डिग्री. एक मिनिट, 10t प्लस 7 डिग्री येणार नाही. हा, आता एक मिनिट, कहाणी में इथे ट्विस्ट आहे. इथं काही ट्विस्ट नव्हता, कारण रेजिस्टर मध्ये काय असतं, करंट आणि पोटेन्शियल रेजिस्टर मध्ये इन फेज असतो ना, त्यामुळे आय ची जी फेज होती तीच फेज कंटिन्यू झाली. अच्छा, इंडक्टर मध्ये काय असतं, इंडक्टर मध्ये तर प्युअर इंडक्टर आहे ना हे, म्हणजे इंडक्टरच्या अक्रॉस मी तर चर्चा करतोय. इंडक्टर मध्ये काय असतो, पोटेन्शियल लीड करतो करंट पेक्षा. कितीनी, 90 डिग्रीनी. आठवा, इंडक्टर मध्ये आता मी इंडक्टरच्या अक्रॉस काढतोय ना, बाकी सगळं विसरा. इंडक्टरच्या अक्रॉस काय असतं, पोटेन्शियल लीड्स दॅन करंट बाय हाऊ मच, 90 डिग्री. अरे हो की नाही. अच्छा, म्हणजे करंट किती आहे 7, म्हणजे हा 7 तर असणार, प्लस 90 डिग्रीने लीड करणार पोटेन्शियल इन इंडक्टर. कळतंय का. ओके, म्हणजे काय झालं हे, 16 sin 10t प्लस 97 डिग्री. अरे कळतंय का, दॅट्स हाऊ यू सॉल्व इट. हे सगळ्या गोष्टी काढल्या मी. ओके, चला अजून एक प्रॉब्लेम बघूयात. ओके, आता मला कन्फर्मेशन तुम्हाला कळलेलं आहे, कन्फर्मेशन साठी नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या आणि तुम्ही ट्राय करा. यू ट्राय, दिस इज नेक्स्ट प्रॉब्लेम. यू ट्राय ऑन युअर ओन. काय काय काढायचं तुम्हाला याच्यात, मागच्या सगळ्या टर्म्स, मागच्या टर्म्स मध्ये सगळं काढा. काय काढता येईल, पहिला झेड काढा, आय नॉट काढा, ई नॉट काढा, आय आर एम एस, ई आर एम एस. ओके, आणि काय व्ही एज वेल, ई एज अ फंक्शन ऑफ टाइम काढा. सप्लायचा ई एज अ फंक्शन ऑफ टाइम काढा. त्यानंतर व्ही आर एज अ फंक्शन ऑफ टाइम काढा, व्ही एल एज अ फंक्शन ऑफ टाइम काढा. हे सगळ्या गोष्टी काढा, मागच्या प्रॉब्लेम मध्ये तर सगळ्याच गोष्टी काढा. चला, माझ्या कन्फर्मेशनसाठी की तुम्हाला हे कळलेलं आहे. हा प्रॉब्लेम स्वतः ट्राय करा, व्हिडिओला इमिजिएटली पॉज करा, हे ट्राय करा आणि सोल्युशन नंतर क्रॉस चेक करा. चला, ओके, व्हिडिओ ट्राय करून झाला असेल, हा प्रॉब्लेम पॉज करून ट्राय करून झाला असेल तर आता सोल्युशन कडे बघा. लेट अस फर्स्ट फाइंड झेड. ह्याची फेजर डायग्राम, हालाकी फेजर डायग्राम काढायची गरज नाही, पण एक आता अजून एक हा प्रॉब्लेम म्हणून काढतो मी. बघा, हा आय ऍक्सिस आणि हा आर ऍक्सिस, आणि तिथनं हा काय आहे एक्सेल असणार ना. हे एल आर सर्किट आहे, परत एक्सेल वरती असतं दरवेळेला. म्हणजे ह्याचा झेड जो आहे कंबाईंड, हॅलो ओके, ह्याचा जो झेड आहे कंबाईंड, ह्याचा इम्पेडन्स आहे कंबाईंड असतो ना, कॉम्बिनेशन ऑफ बोथ द ऑपोजिशन्स. चल, आणि हा तो अँगल थिटा असणार. अरे कळतंय. हा, आता हा आर किती आहे, म्हणजे आय कॅन राईट झेड ची व्हॅल्यू किती आहे, झेड इज इक्वल टू अंडर रूट
r square plus xl square. What is r square? Under root 8 square plus 6 square. ओके 64 प्लस 36 किती असतं? 10 येईल का हे? अरे बोला 10 येईल का? ओहम. कळतंय? हे झालं झेड ची व्हॅल्यू. अच्छा आय नॉट, बोला आय नॉट. आय नॉट तर हेच आहे ना 20 एम्पियर पीक करंट आहे. आय इक्वल टू आय नॉट पुढे असतं ना. ओके ई नॉट, तिसरं ई नॉट. ई नॉट इक्वल टू आय नॉट इंटू झेड. आय नॉट 20 इंटू झेड 10 म्हणजे किती? 200 ओहम. अरे झेपतंय का हे? सॉरी 200 ओहम नाही 200 वोल्ट. ते ओहम लिहिले तरी बऱ्याच लोकांनी मान डोवले असतील झेपतंय का म्हणून नंतर. 200 वोल्ट. अच्छा हे झालं ई नॉट. ओके आय आर एम एस बोला. आर एम एस इज आय नॉट बाय रूट 2 म्हणजे झालं 10 रूट 2 एम्पियर. ओके त्यानंतर ई आर एम एस किती आहे? ई नॉट बाय रूट 2 म्हणजे किती आहे? 100 रूट 2 वोल्ट. बोला किती लोकांचं मॅच व्हायला लागलंय हे चेक करा. बोला ई एज अ फंक्शन ऑफ टाइम कसं काढता येईल? ई एज अ फंक्शन ऑफ टाइम. ई इज अ फंक्शन ऑफ टाइम इज ई नॉट. ई नॉट किती आहे? 200. ओके साइन 10t ओमेगा व्हॅल्यू 10 आहे. 10t प्लस 15. आता मला सांगा याच्यामध्ये पोटेन्शियल लीड करणार आहे करंट पेक्षा, कारण हे सर्किट इंडक्टिव्ह सर्किट आहे, याच्यात कॅपॅसिटर पण नाहीच आहे. म्हणजे पोटेन्शियल लीड करणार आहे थिटा अँगलनी. हॅलो पोटेन्शियल लीड करणार आहे थिटा अँगलनी. बोला थिटा अँगल किती आहे? दिस थिटा इज हाऊ मच? प्लस थिटा ना. हा आता तुम्हाला हे 10 दिलेलं आहे, झेड 10 आहे आणि आर किती आहे? 8 आहे. ओके ओहम. ओके हॅलो हॅलो हॅलो. हा ठीक आहे बघा हा अँगल किती असणार आहे? आणि हा हे दिस इज 6 ओहम ना. एक्सेल रिएक्टन्स दिलेला त्यांनी 6 ओहम, हा दिलेला एक्सेल आहे. ओके बरोबर आहे का? ओके मग आता काय करणार? हा 6 आणि हे टॅन थिटा काय असतो? टॅन थिटा इज 6/8 ना, म्हणजे किती आहे हे? 3/4. व्हॉट इज टॅन 3/4? ओके दिस इज 37 डिग्री. किती आहे? 37 डिग्री. अच्छा म्हणजे पोटेन्शियल लीड करतोय करंट पासून हाऊ मच? बाय 37 डिग्री लीड करतोय. असं येईल आन्सर आहे. ओके म्हणजे ई ॲज अ फंक्शन ऑफ टाइम फायनल किती येईल? 200 साइन 10t प्लस 52. अरे कळतंय का? बोला कळतंय का? तुम्ही जिथं ऐकता तिकडनंच बोला. येस मला ती सवय लागलेली आहे म्हणून मी असं म्हणतो आहे. बोला व्ही आर ॲज अ फंक्शन ऑफ टाइम काय लिहिता येईल मला? व्ही आर ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. व्ही आर किती असतो? आय इंटू म्हणजे आय ॲज अ फंक्शन ऑफ टाइम इंटू झेड ना. झेड कशाला? आर. आरच्या क्रॉस ना म्हणजे रेझिस्टर. ओके बोला आय ॲज अ फंक्शन ऑफ टाइम किती आहे? दिलेला आहे 20 साइन 10t प्लस 15 इंटू आर. आर किती आहे? 8 म्हणजे किती झालं हे? 160 साइन 10t प्लस 15. अरे झेपतंय का? आणि हे प्लस 15चं प्लस 15 दिलं कारण रेझिस्टरच्या अक्रॉस काय असतं? करंट आणि ज्या फेज मध्ये करंट त्या फेज मध्येच व्होल्टेज रेझिस्टरच्या अक्रॉस. त्यामुळे ह्याच्यात त्यात काही चेंज होणार नाही. नाउ लेट अस कम टू इंडक्टर. V at about inductor as a function of time is equal to I as a function of time into XL. अच्छा म्हणजे किती आहे I as a function of time? हा किती होईल हे? पुढे गेला. वेल दिस इज इट. हा ते दिलेलं आहे. बघायचं राहिलं मला. 20 इंटू एक्सेल. एक्सेल किती आहे? 6 आहे ना म्हणजे किती होईल? 120 साइन 10t प्लस 15 10t प्लस 15. इथं संपणार नाही.
हॅलो, कारण काय आहे, इंडक्टर मध्ये कोण लीड करणार आहे? इंडक्टर मध्ये पोटेन्शियल लीड करणार आहे आय पेक्षा कितीनी 90 डिग्रीनी लीड करणार आहे इंडक्टर मध्ये, कळतंय? ओके, पोटेन्शियल लीड करतोय 90 डिग्रीनी ह्याच्यामध्ये, म्हणजे कंडक्टर म्हणजे करंट मध्ये तुम्ही 90 डिग्री ऍड करावं लागेल तुम्हाला फेज. अरे कळतंय का? दिस बिकम्स 120 साइन 10t प्लस 105 डिग्री. हे झालं VL as a function of time. अरे झेपते का? That's how it is. ओके, आज थोडा आवाजाचा जरा खरखर आहे मध्ये, जाणेल तुम्हाला. थोडा आजच्या क्लासमध्ये बेअर करा, जरा साऊंड सिस्टमचा थोडा इश्यू चालू आहे. ओके, चला, किती लोकांचं असं मॅच झालं आन्सर्स? हॅलो, बघा हे आहे नेक्स्ट एक्झाम्पल. बघा याच्यामध्ये काय आहे, एक कॅपॅसिटन्स दिलाय आणि रेझिस्टन्स दिलाय. मी LCR सर्किट मधला L गायब केला, फक्त R आहे आणि C आहे. ओके, त्यांनी काय दिलेलं आहे? R दिलेलं आहे 3 ओहम आणि C काय दिलेलं आहे? त्यांनी C दिलेलं नाहीये, त्यांनी डायरेक्टली तुम्हाला XC देऊन टाकलेलं आहे. XC दिलाय, C दिलेलंच नाहीये. त्यांनी कॅपॅसिटन्स दिला जर असेल तर त्याच्यावरनं XC काढायचा कसा? समजा त्यांनी असं म्हणायच्या ऐवजी म्हटलं असतं कॅपॅसिटन्स 2 फॅरड आहे. काय म्हटलं असतं सर? जर समजा म्हटलं असतं कॅपॅसिटन्स 2 फॅरड आहे, तर मला XC कसं काढावं लागलं असतं? मग XC इज इक्वल टू 1/ओमेगा C ना. ओमेगा किती आहे? 10. किती ओमेगा? 10 ना. 10 into 2 ना. मग काय झालं असतं हे? 1/20 म्हणजे 0.05 ओहम झालं असतं ना असं XC. बाय द वे, त्यांनी XC डायरेक्ट तुम्हाला देऊन टाकलाय, ते काम तुमचं वाचवलेलं आहे. नेव्हर माइंड. तर हा, आता इथं मी ऑलरेडी काढल्याप्रमाणे मला एवढं सगळं काढायचंय. हे E दिलेलं आहे, सप्लाय असा आहे, तुम्हाला Z, I0, E0 सगळं काढायचं आहे. फाईन, करा, व्हिडिओला पॉज करा, ट्राय करा. बघा, ट्राय करून झालं असेल. ऑलरेडी तर फॉर्म्युला लिहिलाय मी, Z इक्वल टू √R² प्लस XC². कळतंय का? ह्याच्यामध्ये कारण याचा XL नाहीये ना, फक्त हा फेजर डायग्राम कळती, ही I ऍक्सिस, R ऍक्सिस आणि हा XC खाली असतो, बरोबर आहे? मग दोघांचं कॉम्बिनेशन झालं Z इम्पिडन्स. ओके, किती व्हॅल्यू येईल? R ची व्हॅल्यू आहे 3, ह्याची व्हॅल्यू 4, म्हणजे 3² 4² ह्याला 5 येईल. टाका इथं. ओके, हे झालं Z. I0, बरं पहिला E0 का? E0 किती आहे? 20 वोल्ट. I0 किती आहे? हाऊ मच इज I0? E0 बाय Z ना, 20/5 मेक्स इट 4 एम्पियर. अरे कळतंय? ओके, IRMS बोला. I0 बाय √2, I0 4 आहे, 4/√2 मेक्स इट 2√2 एम्पियर. ERMS बोला, 20/√2 मेक्स इट 10√2 वोल्ट. या सगळ्या व्हॅल्यू जुन्याच व्हॅल्यू आल्यात, ॲज इट इज दिलं मी. व्हेरी वेल, लेट अस लिसन टू दिस. पहिला आपण I एज अ फंक्शन ऑफ टाइम काढू. बोला I कसा काढू मी? ओके, हा अँगल किती असणार आहे? किती लॅग आहे? मला सांगा, सर्किट कसं आहे? सर्किट कॅपॅसिटिव्ह आहे आणि कॅपॅसिटिव्ह सर्किट मध्ये करंट लीड करतोय आणि पोटेन्शियल लॅग करतं. कितीने लॅग करतं? प्युअरली कॅपॅसिटिव्ह मध्ये 90 डिग्रीने लॅग करतो. पण आता हे प्युअरली कॅपॅसिटिव्ह नाही ना, कॅपॅसिटिव्ह आणि रेझिस्टन्स पण सोबत, ठीक आहे? त्यामुळे एक्झॅक्टली 90 डिग्री होणार नाही, थिटानी लॅग करेल ना. अच्छा, मग मला I ॲज अ फंक्शन ऑफ टाइम कसं काढता येईल? I0 किती आहे? 4 साइन 10t प्लस 60. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं? करंट इज लीडिंग. करंट काय करतो? लीड करतो. कोणापेक्षा? करंट इज लीडिंग इन कंपॅरिझन टू this potential by how much? by what angle? by theta angle. कळतंय? थीटा किती आहे? हा थीटा किती येतोय? R किती आहे? 3 आहे आणि XC किती आहे? 4 आहे. म्हणजे हा काय झाला? 53 डिग्री.
अरे कळतंय म्हणजे 53 डिग्रीनी काय झालं, व्हॉट इज व्हॉट बाय 53 डिग्री, 53 डिग्रीनी ह्याच्यात करंट लीड करेल ना पोटेन्शियल पेक्षा, कारण कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे, म्हणजे 60 पेक्षा 53 नी जास्त. अरे कळतंय का, म्हणजे टोटल काय होईल, आय एज अ फंक्शन ऑफ टाइम 4 sin 10t plus 113 डिग्री, दिस विल बी आय एज अ फंक्शन ऑफ टाइम. अरे बोला कळतंय का, सगळे रिस्पॉन्स तिथे तिथे बसून करा, आता तिथे तिकडनं रिस्पॉन्स मला ऐकू येणार नाहीये. बर हा पुढे बोला, वी आर ॲज अ फंक्शन ऑफ टाइम, बोला v as a function of time, v r as function of time equal to I as a function of time into r. अरे बोला r, I तरी हे आहे, हे I आहे as a function of time into r, r 3 ओहम आहे, म्हणजे 3 नी मल्टिप्लाय करा, 4 त्रिक 12 sin 10t plus 113 डिग्री, बस एवढंच असेल. कारण मला माहिती आहे रेझिस्टन्स मध्ये काय होतं, पोटेन्शियल अक्रॉस रेझिस्टर आणि करंट अक्रॉस रेझिस्टर, दे आर इन सेम फेज, दे आर इन सेम फेज. अरे कळतंय का, दिस इज अबाउट VRT. नाउ व्हॉट अबाउट VCT, can I write VC as a function of time, velocity, potential difference across capacitor as a function of time is I of t into XC लिहू का मी, XC रिएक्टन्स ऑफ कॅपॅसिटर, XC किती आहे 4, 4 ने याला मल्टिप्लाय करा I ऑफ टी ला, 4 चौक 16 झाले, 16 sin 10t प्लस 113. पण सफिशियंट आहे का, हे कम्प्लीट आहे का, नाही. कॅपॅसिटर मध्ये काय होतं, कॅपॅसिटर, आता मी नुसतं कॅपॅसिटरच्या अक्रॉस काढतो ना, म्हणजे कॅपॅसिटर बाकीचं विसरून जा, कॅपॅसिटरच्या अक्रॉस काय होत असतं, व्होल्टेज लॅग करतो, करंट लीड करतो, म्हणजे व्होल्टेज लॅग करतो, व्होल्टेज कितीने लॅग, 90%, 90 डिग्रीने लॅग करतो, म्हणजे -90 डिग्री. कसं लिहिता येईल मग हे, पोटेन्शियल अक्रॉस C ॲज अ फंक्शन ऑफ टाइम इज 16 sin 10t प्लस हे काय होतं याचा झोल, 3 आणि 9 2 11, कळतंय का नाही, ओके 23 डिग्री, कळतंय, दॅट्स द आन्सर. ठीक आहे, तुम्हाला लोकांना, किती लोकांना आलं होतं हे, स्वतःला विचारा. तुम्हाला येत असेल तर व्हेरी गुड, नसतील येत असे प्रॉब्लेम्स तर परत मागे जा, मागचे प्रॉब्लेम परत जरा बघा, स्टडी करा मी कसं घेतलेलं आहे. तरी कळत नसेल तर अजून मागे जा, व्हिडिओ बघा मागचा, थिअरी नीट समजून घ्या. थिअरी क्लिअर नसेल तर मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना अवघड होतं. ओके, बघा अजून एक व्हरायटी बघता येईल का आपल्याला, लिसन. हा, आता या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये आतापर्यंत मी जे काय 2, 3, 4, 5 प्रॉब्लेम घेतले, या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये पॉवर आणि पॉवर फॅक्टर घ्यायचा राहिला, आपण पॉवर फॅक्टर काढला नाही. ओके, मला पॉवर फॅक्टर आणि पॉवर काढता येईल का, करता येईल, करा. काय असतं पॉवर, तिन्ही याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये घेतलेल्या आणि याच्यामध्ये पण, सगळ्यामध्ये पॉवर आणि पॉवर फॅक्टर काढा, ह्याच्यात ऍड करा, पॉवर आणि पॉवर फॅक्टर करा. ह्याच्यात करून दाखवतो, मागच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही स्वतः करा. बोला पॉवर काय असते, सगळ्यात पहिला पॉवर फॅक्टर काढा. व्हॉट इज पॉवर फॅक्टर, कॉस थिटा, कॉस थिटा, कॉस थिटा ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूज ना, कॉस काय असतं, दिस इज पॉवर फॅक्टर. अरे कळतंय, 0.6 पॉवर फॅक्टर आहे. तुम्हाला काय म्हणतो, 0.6 पॉवर फॅक्टर चालतो का, गव्हर्नमेंटच्या जीवनानुसार चालत नाही, त्याला पेनल्टी बसतं. दिस शुड बी ॲज लार्ज एज पॉसिबल, कळतंय, ठीक आहे. हा, हे दिस इज पॉवर फॅक्टर. मग पॉवर कशी काढता येईल, व्हॉट इज पॉवर इन एनी एसी सर्किट, VRMS इंटू IRMS इंटू कॉस थिटा पॉवर फॅक्टर. बोला VRMS किती आहे, VRMS म्हणजे ERMS, नेवर माइंड, 10√2. IRMS किती आहे, 2√2, ओके, इंटू पॉवर फॅक्टर 3/5 किंवा 0.6 म्हणा, काही म्हणा. हे काय होतं, ह्याला 0.6 घेऊ ना, सपोज 0.6
हा हे काय झालं, आता ही ऍव्हरेज पॉवर झाली ना ऑब्विसली, ऍव्हरेज. इन्स्टंटेनियस वेगळं जाईल ते घाणेरडं इक्वेशन काहीतरी. हॅलो हॅलो, पण ऍव्हरेज पॉवर तुम्हाला कळते असं करता येईल ऍव्हरेज पॉवर. ओके फाईन, पुढे बघता येईल का, करा हे, डू इट, ट्राय दिस. हॅलो 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 हॅलो, अच्छा काय हे 24 वॅट, किती येतं हे, 20 40 40 24 वॅट ऍव्हरेज पॉवर. कळलंय. ह्याच्या मागच्या 2-3 एक्झाम्पल्स मध्ये तुम्ही पॉवर आणि ऍव्हरेज पॉवर काढा, पॉवर आणि नाही ऍव्हरेज पॉवर आणि पॉवर फॅक्टर काढा. मी जेव्हा नुसतं पॉवर म्हणतो तेव्हा आय मीन ऍव्हरेज पॉवर, कारण इन्स्टंटेनियस पॉवरला काही अर्थ नसतो, तुम्हाला कळतंय ते. इन्स्टंटेनियस पॉवरला काही अर्थ नाही. हा पॉवर एज अ फंक्शन ऑफ टाइम त्यांनी विचारलं तर काय काय करता येईल, इफ दे आस्क यू पॉवर एज अ फंक्शन ऑफ टाइम तर काय करता येईल, दिस इज सिम्पली V एज अ फंक्शन ऑफ टाइम, I एज अ फंक्शन ऑफ टाइम, दॅट्स ऑल. तुम्हाला I एज अ फंक्शन ऑफ टाइम माहिती आहे आणि V एज अ फंक्शन ऑफ टाइम माहिती आहे, कळतंय, काढता येईल. पण असं म्हणजे जनरली त्याचं काही ऍप्लिकेशन नसतं त्यामुळे विचारत नाही. कळतंय हे, ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या हे. हा चला चालू करा. नवीन प्रॉब्लेम असं दिलेलं आहे, सगळ्याची कुंडली काढा. आता त्याच्यात तिन्ही आहेत, एल आहे, सी आहे, आर आहे, तिन्ही आहेत. पण आपल्याला प्रॉब्लेम काय, आपल्याला थिअरी माहिती आहे, आपल्याला बेसिक माहिती आहे आणि हा सप्लाय दिलेला आहे. फाईन झेड काढा, आय नॉट, ई नॉट, आय आर एम एस, ई आर एम एस, ओके, आणि काय पॉवर फॅक्टर, ॲव्हरेज पॉवर, त्यानंतर आय ॲज अ फंक्शन ऑफ टाइम, व्ही एल ॲज अ फंक्शन ऑफ टाइम, व्ही सी ॲज अ फंक्शन ऑफ टाइम, व्ही आर ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. चला तुम्हाला एक्झाम मध्ये त्यातलं काही काढायला सांगू शकतील ना. ओके सो करा प्रॅक्टिस, एवढं सगळं काढा. चला स्क्रीन सगळे पॉज करा आणि ट्राय करा. एव्हरीबडी पॉज द स्क्रीन अँड ट्राय. ओके स्क्रीन पॉज करून ट्राय करून झाला असेल बघा. बोला झेड कसं काढू. सगळ्यात पहिल्यांदा आता ह्यात काय आहे, आपल्याला कॉम्बिनेशन आहे ना, फेजर डायग्राम कशी येईल, आय त्याच्याबरोबर आय आर आणि हा काय आहे XL मायनस XC, आठवतंय का. ओके आणि हा काय आहे झेड. लक्षात घ्या XC खाली असतो ना, खालनं आपण वरती आणलं म्हणून मायनस झाला XC, म्हणून XL मायनस XC वरती, आर खाली, त्याचा कॉम्बिनेशन झेड आणि हा टोटल फेज अँगल. अरे कळतंय का. हा बोला झेड, झेडची व्हॅल्यू काय, झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस XL मायनस XC होल स्क्वेअर. बोला आर स्क्वेअर, आर किती आहे 9 आणि दोघांचा डिफरन्स स्क्वेअर ना म्हणजे 4 स्क्वेअर म्हणजे किती आलं हे 5 ओहम. आकडे सिंपल घेतले मुद्दामून, आपल्याला काय ह्याच्यात उगाचच कुटाणे करत बसायचे नाही आहेत, आपल्याला कन्सेप्ट कळायचे. ठीक आहे फाईन. पुढे हे झालं, हा झाला इम्पिडन्स, दिस इज इम्पिडन्स. पुढे आय नॉट. बोला पहिल्यांदा ई नॉट काढा. ई नॉट काय आहे, डायरेक्ट 20 दिसतंय मला ई नॉट. आय नॉट किती आहे, ई नॉट बाय झेड म्हणजे 20/5, सगळे तेच आकडे येत आहेत, 4 एम्पियर. हा काय आहे आय नॉट. पुढे ई आर एम एस, आय आर एम एस. बोला ई आर एम एस, ई नॉट बाय √2 म्हणजे 10√2 एम्पियर. ओके आय आर एम एस 4/√2 म्हणजे 2√2 एम्पियर. ई आर एम एस वोल्ट. अरे कळतंय. पुढे पॉवर फॅक्टर. व्हॉट इज पॉवर फॅक्टर. सगळ्यात पहिलं तर थीटा काढा. व्हॉट इज थीटा ऑर लेट्स से कॉस थीटा. चला पॉवर फॅक्टर किती येतो, पॉवर फॅक्टर कॉस थीटा आर बाय झेड. कॉस थीटा काय तो आर बाय झेड. बोला आर किती आहे, आर आहे 3, झेड किती आहे 5. ओके म्हणजे पॉवर फॅक्टर किती आला 5 आणि हा बेसिकली अँगल येतो पण किती, हा आर 3 आहे ना. ओके म्हणजे हा 53 डिग्री येतो. किती येतो 53 डिग्री येतो एनिवे, म्हणजे कॉस 53 3/5 डायरेक्टली. हा झाला पॉवर फॅक्टर. व्हॉट इज पॉवर, ऍव्हरेज पॉवर. बोला ऍव्हरेज पॉवर पटपट.
ERMS IRMS इंटू पॉवर फॅक्टर म्हणजे 10√2 2√2 इंटू 3/5 परत हे 0.6 येतं ना, हे परत तेच आकडे आहेत म्हणजे काय येतं हे 24 वॅट पॉवर फॅक्टर ॲव्हरेज पॉवर कन्झ्युम 24 वॅट. अच्छा, त्यानंतर I as a function of time, बोला पटपट. I as a function of time is equal to I naught किती आहे 4 एम्पियर 4 साइन 10t. अच्छा, आता मला सांगा ह्याच्यामध्ये कोण लीड करेल लॅग करेल? एक्सेल मोठा आहे एक्सी पेक्षा? नाही, उलट आहे. एक्सेल लहान आहे. हे तुम्ही हे ऑब्झर्व केलं का? एक्सेल लहान आहे म्हणजे एक्सेल मायनस एक्ससी -4 येतं. आता इथं स्क्वेअर होत असल्यामुळे काही फरक नाही पडला. ओके, पण हे -4 येतं म्हणजे ही डायग्राम अशी असणार नाही. ऍक्च्युअल डायग्राम कशी तयार होईल मग? ही एक्सेल मोठा आहे म्हणजे हे काय झालंय -4 झालं ना. हे -4 म्हणजे या ठिकाणी जाईल ते. मग थोडक्यात काय होईल, हा आर होईल आणि हा होईल आता एक्ससी मायनस एक्सेल होईल हे, किंवा 4 होईल हे, कळतंय का? आणि हे तर झेड असा होईल आणि हा तो अँगल 53 डिग्री होईल. म्हणजे तो 53 डिग्री असा व्हायच्या ऐवजी खाली जाईल 53 डिग्री. अच्छा, ह्याचा अर्थ काय? आता हे सर्किट कसं बिहेव करेल? दिस सर्किट, या सर्किटमध्ये कोण डॉमिनेट करतंय? एक्सेल आणि एक्ससी मधलं कोण मोठं आहे? एक्ससी. म्हणजे आता हे सर्किट कसं बिहेव करेल? दिस सर्किट विल बी कॅपॅसिटिव्ह सर्किट. कॅपॅसिटन्स डॉमिनेट करेल. कॅपॅसिटन्स डॉमिनेट जर कॅपॅसिटन्सनी केला तर कोण लीड केलं पाहिजे? कॅपॅसिटर मध्ये कोण लीड करतं? करंट लीड करतो. म्हणून बघा इथं करंट पुढे आलेला आहे. हाच करंट ऍक्सेस असतो ना. करंट इज लीडिंग व्होल्टेज बाय 53 डिग्री. करंट लीड कितीनी करतोय? 53 डिग्रीनी करतोय ना. अरे कळतंय का? येस. म्हणून करंट जर 53 डिग्रीनी लीड करत असेल तिथं काय लिहू मी? 10t प्लस पोटेन्शियल पेक्षा 53 पुढे, पोटेन्शियल 0 आहे ना. 10t प्लस 0 आहे ना, इथं काही दिलेलं नाही म्हणजे. ओके, आणि हा 53 ने लीड करतोय पोटेन्शियल पेक्षा म्हणजे हा 53 डिग्री पुढे. कळतंय आय ऑफ टी कसं लिहिलं मी? पुढे. लेट अस फाइंड VL ऑफ टी. VL ऑफ टी इज I ऑफ टी इंटू एक्सेल. I ऑफ टी हे आहे, एक्सेलची व्हॅल्यू किती आहे? 12. 12 चौक 48. दिस बिकम्स 48 साइन 10t. ओके, नाउ इन पोटेन्शियल और इन इंडक्टर मध्ये हु लीड्स? पोटेन्शियल लीड्स इंडक्टर मध्ये. आता मी फक्त VL काढतो ना, म्हणजे फक्त एवढाच विचार करा. इंडक्टर मध्ये कोण पुढे असतं? पोटेन्शियल. IPL पोटेन्शियल पुढे असतो इंडक्टर मध्ये. अच्छा, पोटेन्शियल कितीनी पुढे असतो इंडक्टर? फक्त इंडक्टर मध्ये 90 डिग्रीनी पुढे असतो, आठवतंय? म्हणून 90 डिग्रीनी हा लीडिंग पाहिजे. म्हणजे 53 करंट पेक्षा 90 नी पुढे ना. करंट 53 डिग्रीवर आहे, तिथनं पुढे 93 म्हणजे तिथनं पुढे 90 म्हणजे 53 प्लस 90. अरे कसाला कळतंय हे? म्हणजे हे 48 साइन 10t प्लस 143 डिग्री. अरे कळतंय का? हे काय आहे? V अक्रॉस इंडक्टर एज अ फंक्शन ऑफ टाइम. पुढे V अक्रॉस कॅपॅसिटर एज अ फंक्शन ऑफ टाइम. बोला, VC एज अ फंक्शन ऑफ टाइम काय आहे? I ऑफ टाइम इंटू XC. व्हॉट इज I ऑफ टाइम? I एज अ फंक्शन ऑफ टाइम. हा, आणि XC कुठे आहे? XC किती आहे? 16. आता फक्त कॅपॅसिटरचा विचार करा. 16 ने याला मल्टिप्लाय करा. 64. दिस बिकम्स 64 साइन 10t प्लस 53. हे तर आहेच आहे, हे करंट आहेच आहे. पण कॅपॅसिटर मध्ये करंट लीड करत असतो म्हणजे पोटेन्शियल लॅग करतं. मी पोटेन्शियल काढतो ना, V काढतो ना मी, म्हणजे V लॅग करणार. आणि नुसत्या कॅपॅसिटन्स मध्ये ह्याच्या अक्रॉस V करंट पेक्षा कितीनी लॅग करतो? 90 नी लॅग करतो. आठवा, प्युअर कॅपॅसिटन्स 90 नी लॅग करतो. म्हणजे V शुड 90 नी लॅग झाला पाहिजे, म्हणून दिस शुड बी -90. अरे कळतंय का? 64 साइन 10t मायनस 37. अरे कळतंय का? हे काय आहे? नॉट व्हेलॉसिटी, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कॅपॅसिटर ऍज अ फंक्शन ऑफ टाइम. मला ते व्हेलॉसिटी ऍज अ फंक्शन ऑफ टाइम म्हणायची फार सवय आहे ना.
ते फंक्शन ऑफ टाइम आपण पोटेन्शियल कधी ॲज अ फंक्शन ऑफ टाइम ह्याच्या अगोदर पण कधी घेतलं नव्हतं म्हणून तेव्हा तोंडासारखा झालं. अच्छा, पोटेन्शियल अक्रॉस रेजिस्टर व्ही आर ऑफ टी, हे तर सोपं आहे. हे काय असतं आय ऑफ टी इंटू आर, आणि ह्याच्यामध्ये काय आय आणि व्ही मध्ये कधी काही पोटेन्शियल काही फेज डिफरन्स नसतो. ओके, म्हणजे आय ऑफ टी काय आहे डायरेक्टली आहे तसंच घ्या इंटू आर. आर किती आहे 3 4 त्रिक 12 12 साइन 10t plus 53, that's it, no phase change, as same phase as current. अरे कळतंय? व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी नाईस प्रॉब्लेम. इज इट क्लिअर टू यू? बघा आपण बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत, एक 5-6 प्रॉब्लेम तरी झालेले सॉल्व्ह करून. ओके, तर हे सगळे प्रॉब्लेम बघा आणि अशा प्रकारचे प्रॉब्लेम मी तुम्हाला काही देतो कामाला, ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. लक्षात घ्या सगळ्यामध्ये एकच पॅटर्न रिपीट होतोय. LCR झालं, त्यातलं कुठलं तरी एक हे गायब करा, RC सर्किट झालं, C गायब करा, LR सर्किट झालं, किंवा काय अजून काय तिसरं राहिलं ते गायब करा, RC होईल किंवा LC होईल किंवा RL होईल. अरे कळतंय का? पण आपल्याला फंडा आपला क्लिअर झाला असेल, कशा फेज डायग्राम्स चेंज होतात, कशा फेजेस चेंज होतात हे माहिती असेल, काही प्रॉब्लेम नाहीये. कळतंय? फाईन. सो आजचा क्लास इथंच थांबूयात, भेटूया पुढच्या क्लासमध्ये. चला बाय, टेक केअर.